15,000 अशा प्रकारची भव्य आणि दिव्य बक्षीस असणार, कॅश प्राइज असणार, पारितोषिक असणार आणि त्या महाबलाढ्य भव्य दिव्य अशा महाचषकाला कोण हात घालतोय, कोण हिम्मत दाखवतोय आपल्या डोक्यावर नाचवण्याची, हे येणाऱ्या 5, 6, 7, 8 तारखेला आपल्याला दिसणार आहे. 4 षटकांचा सामना, आजच्या दिवसातील अंतिम सामना. या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळपासून जवळजवळ एक मॅच होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर थोडंसं दवबिंदू साठले होते. या ठिकाणी जो काही गवत आहे या गवतावर मात्र रवी किरणाने जशा प्रकारची प्रखरता आणली आणि मग हे दवबिंदू मात्र बाजूला झाले आणि या मैदानाला टणकता आली. शेखर भगत यांनी जबरदस्त मेहनत करत सुंदर पद्धतीनं हे मैदान ग्रामीण विभागातील आणि शहरी विभागातील खेळाडूंना उपलब्ध व्हावं यासाठी केलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीसाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. लाईनअप करून या मैदानामध्ये दाखल झालेला संघ खारपाले संघ आपण पाहतोय. तेवढा जज्बे असणारा पवनपुत्र पालखार संघ रुद्रावतार धारण करण्यामध्ये या ठिकाणी आपण अगोदरच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये प्रेमचा जबरदस्त षटकारांचा हाहाकार पाहिला. प्रेम नावाचं वादळ या ठिकाणी या छत्रपती शिवाजी मैदानावर घोंगावत होतं. हे वादळ मात्र कोणालाही क्षमवता आलं नाही आणि मात्र पालकार संघाचे आघाडीचे फलंदाज या ठिकाणी रवी आणि त्याचा साथीदार आपण या मैदानावर पाहतोय. सौरभ निश्चितच केबीसी मध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलेलं आहे, खेल क्रिकेट का हो या जिंदगी का. क्रिकेट के खेल में ना कर्म काम आता है, नई सोच काम आती है. क्रिकेट के खेल में अमिताभ बच्चन ने कहा है ना अपनी जाति काम आती है, ना अपना धर्म काम आता है, ना रंग काम आता है, ना रूप काम आता है, सिर्फ अपनी सोच अपनी इच्छा शक्ति ही काम आती है. और इसलिए उसी प्रकार से इस मैदान में खेलना जरूरी है. खरोखरच आणि तशा प्रकारचा खेळ या ठिकाणी आपण दिला पाहिजे. आपले कर्म मात्र आपल्याला उपयोगी पडणार आहेत. या ठिकाणी निश्चितच संघर्ष केल्याशिवाय आपल्या डोक्यावर विजयाचे मुकुट मात्र नाचवता येत नाहीत आणि तशा प्रकारे जर विजयाचे मुकुट, विजयाचे भव्य दिव्य पारितोषिक जर नाचवायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये मात्र खेळामध्ये संघर्ष हा अटल आहे. हा संघर्ष आपल्याला करता आला पाहिजे. संघर्ष हा जीवनामध्ये रामाला चुकला नाही, श्रीकृष्णाला चुकला नाही आणि हा संघर्ष आपल्याला देखील कधी चुकणार नाही. संघर्षामधून वाटचाल केलेला माणूस नवनवीन धडे शिकत असतो, नवनवीन अभ्यास करत असतो आणि अभ्यासपूर्ण अशा प्रकारचे जे खेळाडू असतात तेच अशा स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहतात. चांगल्या प्रकारचं सकाळपासून आम्ही खेळाडू पाहतोय की या खेळाडूंमध्ये चांगली जिद्द आहे, टेक्निक आहे, नवी व्हेरिएशन कल्पकता आहे, ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारची आहे आणि त्या निमित्ताने मात्र आजच्या या दुसऱ्या दिवशी शेवटच्या सामन्यापर्यंत तेच संघ टिकून राहिले. त्यांच्यामध्ये काही करण्याची ताकद आहे. पहिला चेंडू येतोय भूषण गोलंदाजीसाठी. खारपाले दक्षिणेकडून गोलंदाजी करण्यासाठी, सामना करण्यासाठी सज्ज. रवी पहिला चेंडू आपण पाहतोय. निश्चितच मेन अंपायर राजा सर, स्क्वेअर लेग अंपायर आपण जर पाहिलं तर विनोद सर, चांगले अनुभवी अशा प्रकारचं परीक्षक या अंतिम सामन्यासाठी लाभलेले आहेत. याच सामन्यामधून आजचा दुसरा टॉपर आपल्याला मिळणार आहे. टॉप 3 मधील दुसरा टॉपर कोण असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. भूषण पुन्हा एकदा रवीसाठी सुंदर पद्धतीनं चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगमध्ये ढकलून काढलाय. शरीरापासून फक्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी दिशा देण्याचं वेगळं अशा प्रकारचा रुख होता. स्ट्रेट ड्राईव्ह शॉट झाला असता परंतु नाही, बाहेरची कडा या ठिकाणी चाटली गेली चेंडूच्या माध्यमातून आणि चेंडू गेला तो स्क्वेअर लेग मध्ये. निश्चितच सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर पुन्हा तोच चेंडू टाकावा लागला. 1 धाव आणखी खात्यामध्ये जमा होते. भूषण टू सौरभ.
सुंदर पद्धतीने बॅटची कडा चाटून जाणारा नामी संधी चालून आली होती. संधीचं मात्र या ठिकाणी सोनं करता आलं नाही. थोडीशी बाहेरची एज चाटून गेलेला हा चेंडू काहीतरी बॅटशी चर्चा करत होता. या ठिकाणी मात्र अनसक्सेसफुल कॅच करता आलं नाही. जर स्लिप असती सावध तर मात्र पहिला हिरा टिपता आला असता, परंतु क्रीडा देवतेला ते मान्य नाही. संघर्षवीराच्या बाजूने मात्र क्रीडा देवता आहे. क्रीडा देवता या मैदानाच्या बाहेर विजयाची माळा घेऊन मात्र तयार आहे, हे मात्र निश्चित. भूषण पुन्हा एकदा सौरभसाठी. सुंदर पद्धतीने लोअर पुल टॉस. हा टेन्शन बोलतोय आणि मात्र या ठिकाणी खरोखरच पंचांचं बोट वरती झालेलं आहे. मुंह की बोली बंदूक की गोली और अंपायर की उंगली कभी नीचे नहीं आती कहा जाता है, वापिस नहीं आती. आणि तशा प्रकारचं या ठिकाणी मात्र अपील झालं. त्या अपीलला देखील दाद दिलं गेलं. मेन अंपायर राजा यांनी मात्र बोट वरती केलेल्या सौरभला परतावं लागतोय. लेग बिफोरची या ठिकाणी विकेट बहाल केलेली आहे प्रतिस्पर्धी संघाला. लोअर पुल टॉस होता. उंचीवरून मात्र मिडल वरून खाली आली, ज्याला एअर स्विंग म्हटलं जातं. तो चेंडू या ठिकाणी कदाचित परीक्षित केलेला असावा मेन अंपायरच्या माध्यमातून आणि तशा प्रकारचं या ठिकाणी सौरभला जावं लागतोय. इनेट नंबर 3 दाखल होतोय या मैदानामध्ये. जशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं भूषणची गोलंदाजी सुरू आहे. बंड्या मैदानामध्ये सज्ज आहे. या ठिकाणी मला तर वाटतंय थोडंसं बॅकफुटवर प्रेमला आणलं गेलंय. प्रेमचं वादळ घोंगावत होतं या मैदानामध्ये. खरोखरच ते शमवता आलं नाही या अगोदरच्या सामन्यामध्ये, परंतु या ठिकाणी मात्र फ्रंटफुटला आणलं गेलं ते बंड्याला. सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी मात्र बॅटची बाहेरची गडा चाटून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अशा प्रकारच्या 2 विकेट आपण पाहतोय. आनंद मिळतोय. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी निश्चितच पाहतोय, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंचांचा इशारा होतोय वाईड बॉल. धाव संख्या या ठिकाणी थोडीशी बदलते आहे. थोडासा 1 ने मात्र आलेख वाढत चाललेला आहे 3, परंतु सावध जशी कावळ्याने आपली भूमिका बदलली होती, कावळ्याला तहान लागली होती आणि त्याने मात्र 1-1 खडा टाकत विजय प्राप्त केला होता, आपली तहान क्षमवली होती. तशा प्रकारे 1-1 धावेनं मात्र पालखार संघ पुढे जाताना आपल्याला दिसतोय. निश्चितच हवेमध्ये चेंडू, कावू कॉर्नर वाजून चेंडू पळतोय, अटके पार होतोय, हवाई सपरीवर 6 धावा.
साइड वरून गोलंदाजी करतोय नगरपालिका एंड कडून निर्धाव चेंडू. आशिष अनेक आशीर्वाद आपल्या रसिक मायबाप आणि चाहत्यांचं घेऊन पुन्हा एकदा स्टेप आउट केलं गेलं. मोठी विकेट. निशांतला देखील फेकावं लागलं. कमजोर या ठिकाणी धडकन मात्र दिलाची पालखारच्या चाहत्यांची वाढत चाललेली आहे. निशांत देखील मैदानाच्या बाहेर. करतोय चेंडूला. पहिला चेंडू या ठिकाणी जशा प्रकारे फसवा चेंडू आपण पाहतोय. अकुट टप्प्याचा मारा, परंतु ज्या स्लॉट मध्ये आशिषनं सूर पकडलाय, गती आणि दिशा व्यवस्थित तिघांचा देखील संगम साधून या ठिकाणी निर्धाव चेंडूचा परतावा केला गेला. अर्थातच निर्धाव चेंडू, नंबर में कोई बदलाव नाही, धाव संख्या स्थिरावलेली. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव. आशिष गोलंदाजी करतोय. हेलिकॉप्टर या ठिकाणी पाहतोय मिड विकेटच्या बाजूने मात्र क्षेत्ररक्षकांकडून त्या चेंडूवर मात्र ताबा मिळवला गेला. एक धाव आणखी खात्यामध्ये जमा होतोय. रेच तप्तार होती, फ्लिक केला गेला. थोडा शफल व्हावं लागलं प्रेमला शॉट तयार करण्यासाठी. पदलाली त्याचा वापर करून थोडेसे पाय हवेमध्ये ठेवावे लागले हा शॉट तयार करण्यासाठी. हेलिकॉप्टर कलाईचा योग्य वापर केला गेला, परंतु पाहिजे तशा धावा मात्र या ठिकाणी येत नाहीत. हे मात्र डोकेदुखी पालखार संघाला आहे. रवी फेस करणार. अत्यंत नाजूक रस्त्यावरून वाटचाल करताना आपल्याला पालखारचे हे महारथी या मैदानामध्ये लढताना दिसत आहेत. टॉपर 2 होण्यासाठी निश्चितच हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. रवी फसला का? आणि रवी बडी मछली जाल में फस गई. मोठा जय जयकार आणि टाळ्यांचा सन्मान या कॅचसाठी आणि गोलंदाजीसाठी होतोय. अजयनं सतीश, आतिश, आशिष यानं मात्र खरोखरच सुंदर एकामागून एक चेंडूंचा नजराना. स्पेशल ओव्हर असेल खारपाल्याच्या चाहत्यांसाठी. या ठिकाणी मात्र 4 चेंडू डिलिव्हर केले. 4 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव. डीजे खरोखरच प्रल्हाद भाईंना या ठिकाणी चेअर गर्ल उपलब्ध करता आले नाही, परंतु चेअर बॉईज उपलब्ध करण्यात मात्र यश मिळवता आले. निश्चितच शेवटचा चेंडू आहे या ठिकाणी. प्रशांत सुंदर कटआउट चेंडू केलाय. पॉइंटच्या दिशे मात्र रॉकेट थ्रो करण्याचा प्रयत्न, तेवढ्या ताकदीनं चेंडू अडवला गेला. काय कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षक आणि कीपरचा आपण पाहतो. यशस्वी अशा प्रकारचा आशिषचा ओव्हर पाहिला, ज्यानं खरोखरच आपल्याकडं सर्व रसिक मायबा प्रेक्षकांच्या नजरा वळवून घेतल्या. मानानं या ठिकाणी मात्र आपला स्पेल खतम करताना दिसतोय. खारपाले संघाचा एक यशस्वी स्पेसर्स म्हणून नामोल्लेख केला जाईल या आशिष याचा. धाव संख्या आपल्या चेंडूमध्ये, आपल्या ओव्हरमध्ये जे काही चेंडू टाकले गेले 6, त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आणि प्रत्यक्ष 2 विकेट प्राप्त करण्यात यश मिळवलेलं आहे ते आशिष यानं. आता मात्र तिसरा षटक कोण घेऊन येणार, कशा प्रकारची रणनीती, स्पेशली या ठिकाणी शॉर्ट ड्रिंकचं टाईम आपण मैदानावर पाहतोय. मेन अंपायर राजा सर, त्यानंतर आपण स्क्वेअर लेग अंपायर विनोद सर यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सुंदर पद्धतीनं ग्रामीण विभागातील खेळाडू कसे असतात आणि त्यांना योग्य न्याय कशा प्रकारे या प्रल्हादभाई चषकाच्या माध्यमातून जाईल.
उत्तमोत्तम युवा गोलंदाजाला कशा प्रकारच्या आपल्या खेळाचं प्रेझेंटेशन करता येईल यासाठी नामी संधी हा प्लॅटफॉर्म ज्या व्यक्तिमत्वानं दिला ते व्यक्तिमत्व म्हणजेच कासू विभागातील युथ आयकॉन, तरुणाईचं आकर्षण म्हणून जे पाहिलं जातं. कासू विभागाचे क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच आता 40+ विद्यमान अध्यक्ष म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, जे पदभार आणि ही मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारे हे व्यक्तिमत्व म्हणजेच प्रल्हादभाई शिवकर आणि त्यांच्या माध्यमातूनच हे जानदार आणि शानदार आयोजन आपण या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पाहतोय. अत्यंत महत्त्वाचा ओव्हर असणार. 6 चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये आपल्या समोर येत आहेत. खेळण्यासाठी तयार आहे प्रेम आणि प्रशांत. प्रेम नावामध्ये आहे वादळ घोंगवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रशांत उंच पुऱ्या बांध्याचा सरसब्ज स्वतःला प्रिपेअर करतोय. आत्मविश्वास बळावून धाडशी या ठिकाणी खेळी देण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया या ठिकाणी उंच पुऱ्या बांध्याचा बंटी मात्र गोलंदाजीसाठी. या अगोदर आपण पाहिलं स्कोअर आतापर्यंत झालेला आहे. जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 12. प्रत्येक चेंडूच्या मागं 1 धाव अशा प्रकारे 12 चेंडूमध्ये 12 धावा घेता आल्यात पालघर संघाला. बंटी टू प्रशांत. पहिला चेंडू या ठिकाणी बघतोय. चेंडूच्या खाली त्या ठिकाणी दक्षत. व्हेरी वेल कॅच. या ठिकाणी कॅच ड्रॉप, मॅच ड्रॉप म्हटलं जातं आणि कॅच विन, मॅच विन म्हटलं जातं. ही आहे पहिचान. हा स्टेटस आहे तो खारपाले संघाचा. सुंदर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये कॅच तयार केला. रबाडा ज्याला म्हटलं जातं प्रेमानं, तो या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला यशस्वीपणे कॅच घेताना दिसला. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला. वर भवितव्य टिकून राहिलेलं आहे ते खारपाले संघाचं. बॅट्समनचं थोडं नाव सांगा. मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू पाहतोय कॉर्नरवर. चेंडू मात्र पळतोय त्या ठिकाणी. सुंदर अशा प्रकारचा शॉट. चेंडू फरार. अंपायरचा करार चौकार. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी. रुपेशचा रुपेरी फटका काऊ कॉर्नरवरून पाठवला. खुलं क्षेत्र पाहिलं की आपल्याला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी संधी मोका मिळू शकेल आणि त्याच संधीचं सोनं या ठिकाणी करण्यात यशस्वी झाला या ठिकाणी रुपेश. पुढचा बंटी येतोय पुन्हा एकदा रुपेशसाठी पुढची गोलंदाजी करण्यासाठी. सुंदर पुन्हा एकदा या ठिकाणी तशाच प्रकारचा शॉट बाहेर होतोय. निश्चितच आसमानी सफर करती हुई गेंद बाउंड्री लाइन पर 6 रनों के लिए. लाजवाब शॉट. थँक्यू. जर ओव्हरचं विश्लेषीकरण पृथक्करण आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवर विकेट. वाटलं होतं की पालघर संघ संपला, परंतु संपणारे आम्ही नाहीत याचे सुतोवाच पालघर संघाच्या या रुपेशनं दिले. शांत समुद्राला कमजोर समजलं गेलं. त्याच्या किनाऱ्यावर महाल उभारले गेले आणि खवळलेल्या त्सुनामीची एकच लाट आली आणि सगळ्यांचे गैरसमज दूर झाले. ते गैरसमज दूर करण्यामध्ये या ठिकाणी रुपेश यशस्वी होतोय. नॉन स्ट्राईकला आतापर्यंत प्रेम दिसतोय. नावामध्ये फक्त प्रेम, पण प्रचंड अशा प्रकारचा या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलं होतं आणि विकेट.
या ठिकाणी रुपेश मात्र परतावं लागलं, परंतु काम तमाम करून या ठिकाणी मात्र शरणागती पत्करली मैदानावर. मला तर वाटतोय जास्त काळ पालकार संघाचा खेळाडू या मैदानावर धीर धरून राहत नाही, म्हणून गीतेमध्ये सांगितलं गेलंय, गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटं नाही आणि माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही. तशा प्रकारे एकामागून एक मात्र विकेट आपण पालकार संघाच्या पाहतोय, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर रुपेशच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची धावफलकावर वाटचाल करत आहे. धावसंख्या होते ती 22. चेंडू आपण या ठिकाणी आमचे सर सांगत आहेत गुणलेखक 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. डावकुरा फलंदाज आपण धीरज याला मैदानावर पाहतोय. सुंदर अशा प्रकारचा शॉट, हवाई सफर फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून, 6 धावा. सुंदर अशा प्रकारचा घुटना टेक और सिक्सर देख खलखटॅक शॉट. या ठिकाणी नंतर समाप्ती होईल, तोपर्यंत धावसंख्या 1 न पुढे सरकते. धावसंख्या 29. 29 ऑफ पालखार, पवनपुत्र पालखार. हा उड्डाण करावा लागेल. अरे कोरलं जाईल नाव इतिहास लावून सर्वस्व पणाला, जो परिस्थिती पुढे झुकणार नाही. वाटा मोकल्या होत जातील साऱ्या एक दिवस, मग देवालाही देणं चुकणार नाही. या ठिकाणी निश्चितच त्या वाटा ज्या काही आहेत या संघर्षमयी वाटेवरून चालताना आपल्याला ह्या वाटा मोकळ्या कराव्या लागतील. त्याचं नाव या ठिकाणी आहे धीरज. धीर देतोय की नाही तो पाहूया. एक तर मोठा सिक्सर, अर्धा डझन धावा या ठिकाणी या धावफलकावर लगावलेल्या आहेत त्या धीरज यानं. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा येतोय या मैदानावर. सुंदर पद्धतीनं कटआउट चेंडू करतोय. वा, क्लास आहे. चेंडू फरार होतोय चौकार. इस बार रन 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 4. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धाव संख्या अति वेगाने पुढे सरकली. या ठिकाणी धीरज धीर देतोय 33 धावा. माझ्या रामाचा भगत हनुमान आम्हा कोल्यांना पावला. महिन्यानं पुनवेचे दिसाला सूर्याला गाणी गावला. चैत्राचे महिन्यानं पुनवेचे दिसाला सूर्याला गाणी गावला. रामाचा भगत हनुमान आम्हा कोल्यांना पावला. रामाचा भगत हनुमान आम्हा कोल्यांना पावला. निश्चितच सुंदर पद्धतीनं धावसंख्येला आकार दिला. रवी फसला त्या ठिकाणी आपण पाहिलं. रवीच्या नंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं सौरभ गेला, बंड्या गेला, निशांत देखील मैदानातून बाहेर निघाला. प्रशांत, रुपेश यांची देखील खेळी संपली आणि आता संघर्षाच्या वाटेवर या ठिकाणी लढतायत. प्रेम, ज्या प्रेमवर अतुलनीय अशा प्रकारचा प्रेम करणारा एक चाहत्या, ज्याच्याकडून प्रेमच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा सन्मान या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रेमसाठी म्हणेन की थांबू नको स्वतःला, सतत ठेव प्रवाही. सुख असो वा दुःख, काळ सरकत राही. अनुभव हे सुंदर विश्व, याची डोळा याच देही. वर्तमान तुझा आहे, भविष्याची नसते ग्वाही. जपून ठेव बरेच आणि सोडून दे काही, कारण आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा वन्स मोर नाही. हा आनंद जर पालकारच्या चाहत्यांना आपण दिलात तर तुमच्यासारखा कोहिनूर या ठिकाणी नाही, हे मात्र निश्चित. ती जिद्द, तो संघर्ष सर्वांना जिंकण्याचा आणि सर्वांना जिंकण्याबरोबरच स्वतःला देखील जिंकण्याचं सामर्थ्य या प्रेममध्ये आहे.
पाहूया शेवटचा ओव्हर येतोय. शेवटचे या पारीमधील 6 चेंडू सर्व रसिकांच्या भेटीला. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या खेळ पाहणारे सर्व रसिक प्रेक्षक आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आपण पाहतोय. नामी शकल लढवली गेली परंतु चेंडू पलतोय का? चेंडू पळाला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या साईडनं सीमारेषा पार चौकार. पुल केला, घुटना टेका और चौकार देख. 4 धावा. या ठिकाणी जशा प्रकारे आपण पाहतोय हारी हुई बाजी को जितना जिसे आता है उसे बाजीगर कहा जाता है. यहा बाजीगर है प्रेम. सुंदर अशा प्रकारचा अति बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल म्हणून घोषित होतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. आलेख मात्र उंचावला गेलाय. 42-42 ऑफ पवनपुत्र पालखार. 42 धावांची पहाडी खेळी करताना प्रेम मात्र लोहचुंबकाप्रमाणे चिकटलाय या क्रीजवर. सुंदर पद्धतीने तशाच प्रकारचा चेंडू मात्र या ठिकाणी धाव घेताना अति टेन्शन अति चिंता. या ठिकाणी कंट्रोल नाही. अनकंट्रोल मध्ये थ्रो आपण पाहतोय. ज्या थ्रोच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव घेता आली. धाव संख्या 43 पर्यंत पोहोचतोय. चेंडू या ठिकाणी आपण शिल्लक जर पाहिले तर 3 चेंडू आणखी शिल्लक आहेत. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपल्या चाहत्यांकडून. डावखुरा फलंदाज या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारचं खेळ पाहावयास मिळतोय तो पालकार संघाच्या माध्यमातून. जशा प्रकारे रवी गेला, सौरभ गेला, या ठिकाणी बंड्या आणि निशांत, रुपेश देखील माघारी परतले. परंतु खरोखरच ही आधार भिंत आपण पाहतोय. बाजी प्रभूने जशा प्रकारचे 6000 मोगलांना त्या ठिकाणी थांबवलं तशा प्रकारचे हे 2-2 बाजीगर बाजी प्रभू प्रमाणे खिंड लढवताना आपल्याला पालकार संघाचे दिसत आहेत. पाहूया शेवटचे या ठिकाणी फक्त 3 चेंडू असणार. 3 चेंडूमध्ये धावा किती येत आहेत आपल्याला पाहायचे आहेत. लोअर फुल टॉस, घुटना टेक अशा प्रकारचा मिड विकेटच्या स्थितीमध्ये शॉट परंतु या ठिकाणी गिफ्ट करून दिलं. चांगल्या प्रकारचा हा झेल खेळाडू होतोय फेल. आदेश थँक्यू डीजे. नाव सांगा, नाव सांगा, नाव सांगा. जयेश. नावामध्ये जय आहे, प्रेम आहे साथीला. परंतु खारपाले संघाचं बहादूरपणा एकदम उत्तम पद्धतीने आहे. बहादुरांच्या बाजूने मात्र क्रीडा देवता असते, क्रीडा देवता खुश होत असते. प्रेमला मात्र नॉन स्ट्राईकला या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे. सुंदर पद्धतीने चेंडू ढकलून काढला. पॉइंटच्या दिशेवर मात्र या क्षेत्रामध्ये चेंडू अचूक पद्धतीने टिपला गेला, उचललाय. पुन्हा ही धावती धावसंख्या मात्र थांबवली गेली. 1 धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर झळकते. 44 धावा आतापर्यंत येत आहेत. शेवटचे या ठिकाणी 1 फक्त चेंडू होणार आहे. सिच्युएशन
ॲक्सेप्ट सिच्युएशन अँड सेज प्रेम सदा सहायते. सुंदर पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये चेंडू ठेवला गेला. पाहूया सुंदर अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट, परंतु या ठिकाणी मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सलामत राहण्याऐवजी या ठिकाणी मात्र पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचण्याच्या अगोदर रनआउटची विकेट प्रेमच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूमध्ये पालकार संघाची घेतली गेली. धाव संख्या स्थिरावली गेली. 44 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत 45 धावा जिंकण्यासाठी. सुंदर अशा प्रकारचे अगोदरची जोडी फसली गेली. रणनीती तेवढी सुंदर पद्धतीने समोर आली नाही पालकार संघाची. प्रेम मात्र मैदानावर थांबला. प्रेम चमकला. या ठिकाणी रुपेशचे रुपेरी फटके चमकले आणि परिणामी या जिगरबाजाने बहादुराने मात्र धाव संख्या मैदानावर थांबून आपल्या लौकिकाला साजेशी अशी धावसंख्या बनवली. 44 धावांपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेले आणि समोर संघाच्या 45 धावांचं टार्गेट उभं केलंय. चुनौती ठेवली, आव्हान ठेवलंय. लाईनअप करून मैदानामध्ये चला. शेवटचं पर्व आहे आजच्या दिवसातील. हे सत्र गोरस मुहूर्तावर आजच्या दिवसाचा शेवटचा सामना संपन्न होतोय. अर्थातच निमित्त आहे प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025चं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतील सर्व मावळ्यांना आपल्या बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याच मावळ्यांपैकी एक जमात म्हणजेच आदिवासी जमात, ज्या जमातीनं अखंड महाराष्ट्राला क्रिकेटमधील शिस्त दिली लाईनअपची, ती लाईनअपची शिस्त प्रत्येक मैदानावर क्रिकेटचं आयोजन झाल्यानंतर आपल्याला दिसली पाहिजे. त्याचं पालन मात्र केलं पाहिजे. यानंतर मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. मी ठाकूर सरांना आमंत्रित करतोय की येऊन आपल्या पहाडी आवाजाने सर्वांना इत्थंभूत माहिती फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षपणे या ठिकाणी दर्दी रसिक जे काही आहेत त्यांना द्यावं. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. आपण पहिल्या सत्रात ऐकलात आवाज रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सन्मान्य हिरामनजी तांडेल सरांचा आवाज. त्यानंतर आजच्या दिवसातील शेवटच्या फेरीतील शेवटची लढत मी अविनाश ठाकूर दादर पेण तुमच्या समोर घेऊन येतोय. एका बाजूने टीम खारपाले तर त्यांना फाईट करतात पवनपुत्र पालकार. सकाळच्या सत्रामध्ये ज्या संघाची ओळख दादा संघ म्हणून राहिली तो पालकार संघ, तर संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या संघानं बाजी मारली तो संघ म्हणजे खारपाले संघ. खारपाले विपक्ष पालकारी लढत आपण पाहत आहे. कासू विभागातील दोन संघ. आता मात्र बक्षीस पात्र कोण होईल हे येणारी 4 षटकं सांगून जातील. पहिल्या सत्रामध्ये पालकार संघानं बॅटिंग करत असताना धावा जमवल्या 11.00च्या सरासरीनं 44. आता विजयासाठी आव्हान दिलंय 45 धावसंख्येचं. तरी पालकार संघाच्या गोलंदाजांकडे सुवर्ण संधी. कोणताही गोलंदाजाने विकेट घेऊ त्याच्या चाहत्याकडून त्याला तब्बल 50 रुपयाचं पारितोषिक. असं म्हणतात सर की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करत असतं आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. येणारी 4 षटकं आणि विजयासाठी 45 धावा. आणि निशांत यांनी गोलंदाजीमध्ये विकेट घेतला तर त्याच्यासाठी खास 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्या चाहत्याकडून. आपण पाहताय प्रल्हादभाई चषक 2025चे भव्य दिव्य अनोखं असं पर्व एक यशस्वी आयोजन पार पडताना आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण या नगरीत. खरं तर आजचा स्पर्धेतला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत कोण होईल
या स्पर्धेत क्वालिफाय. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मार्गस्थ होतोय. निशांत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. संधी निर्माण झाली होती एखादा मोठा फटका खेचण्याची, परंतु अनपेक्षित चेंडू आला. अगदी एक्सपेक्ट केला नव्हता की पहिलाच बॉल लोवर फुल टॉस येईल. पहिल्याच बॉलवर अगदी शांत गतीने आले एक धाव. संध्याकाळचं सत्र शांत असं वातावरण, कोणत्याही प्रकारची हवा खेळताना दिसत नाहीये. प्रत्येक विकेटसाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक अण्णा हजारे यांच्याकडून. निशांत यासाठी निशांत तयार. पुढचा बॉल यावेळेस सामना करेल फलंदाज सुहासचा पहिलाच बॉल. बॅटची लिडिंग एज. चेंडू शॉर्ट थर्डमॅन कडे फील्ड होतोय. तत्पूर्वी एक धाव. एका धाव्याने आता संघ पुढे चाललाय. कोण होईल क्वालिफाय? कालच्या दिवसात आपण पाहिलं श्री जरीमरी आई काळभैरव कोपर संघ हा क्वालिफाय झाला. तर आता मात्र ह्या सामन्यातून कोणता संघ बाजी मारेल? जो संघ बाजी मारेल विजय तर कासू विभागाचाच होईल. एका बाजूने पालखार तर दुसऱ्या बाजूने खारपाले. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. निशांत तयार. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस. क्रॅकिंग कव्हर राहायचा फटका. तिथं क्षेत्ररक्षण चांगलं. अगदी एका हाताने चेंडूला अडवले. फक्त एकेरी धावानं समाधान मानावं लागेल. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 3 धावा निश्चितपणे रोखल्या क्षेत्ररक्षकानं. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपतोय. धावसंख्या 3च्या घरात. एका धावेनं संघ पुढे चालला. अजूनही विजयासाठी 42 धावा जमवायच्या आहेत आणि येणारे चेंडू शिल्लक असतील 21 बॉल 42. प्रति चेंडू मागे 2 धावा. यावेळेस मात्र मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पकडलाय जेल. आजच्या शेवटच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील पहिला जेल पकडतोय क्षेत्ररक्षक. आणि 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आले अण्णा हजारे यांच्याकडून. निशांतसाठी डीजे. सुंदर असं नृत्य आपण पाहिलं आणि मैदानात पडते विकेट. असंच म्हणेन मी की अपयशामध्येच यश असतं. स्वप्न साकारत असताना देखील अपयश आले तरी खचून जाऊ नका. कारण लोक काय म्हणतील याची अजिबात फिकीर करू नका. कारण तुम्ही लोकांसाठी नाही तर तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या गावच्या संघासाठी खेळताय. लोकांना टीका करू द्या. तुम्ही तुमच्या खेळामधून त्यांना उत्तर द्या. आणि या खेळामधून उत्तर देतोय बॉलिंग ट्रॅकवर निशांत. आता मात्र शांत ठेवतोय फलंदाजी करणाऱ्या खारपाले संघाला. आता मात्र मिळवला विकेट. पुढचा बॉल. नवीन बॅटर दाखल होतोय. स्वप्नीलसाठी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु त्या चेंडूवर पुरेपूर समाचार घेता आला नाहीये. अगदी मागाच्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय निशांतसाठी त्यांच्या चाहत्याकडून. पुन्हा एकदा पुढचा बॉल. निशांत तयार होईल. योगेश पवार एंड कडून बॉलिंग करत असताना यावेळेस सामना करेल स्वप्नील. शेवटची लढत. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे. तिथे कोणत्याही प्रकारची अधिकतम धाव मिळणार नाहीये. फक्त एकच धाव. एका धावेने मी म्हणत असतो की संघ पुढे चाललाय. एका धावेनं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली आहे 4च्या घरात. आता मात्र संत गतीने सुरुवात. निशांतने त्याच्या नावाप्रमाणे समोरच्या फलंदाजांना शांत ठेवलंय. आता मात्र उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता. 18 मध्ये 41 कराव्या लागतील. जर आपल्याला धावसंख्या 4 झालेली आहे. 45चं टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत धावफलकावर धावा 4. हॅलो, एक मिनिट डीजे. पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिंगल, तदनंतर विकेट, मग डॉट बॉल. ओके, यस, क्लॅरिफिकेशन झालेलं आहे. एका षटकाची समाप्ती. धावसंख्या 4च्या घरात. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये इथं. खारपाले संघाची धावसंख्या 4च्या घरात.
आता विजयासाठी 18 बॉल आणि 41 धावा. जब तक हारने का गम नहीं होगा ना तब तक जीत की खुशी नहीं होगी दोस्त. जब पूरी दुनिया बोलेगी तेरी को यू आर अ फेल्युअर तब तक जीतने का मजा नहीं आता. आता जरी तुम्हाला ही दुनिया म्हणत असेल यू आर अ फेल्युअर, परंतु तुम्ही त्यांना दाखवून द्या तुमच्या खेळाने की हा सामना आम्ही जिंकू शकतोय. बॅटिंग करत असताना खारपाले संघ आता विजयासाठी 18 बॉल आणि 41 समीकरण. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ होतोय. प्रशांत, आणि प्रशांत यांनी जर विकेट घेतलं तर प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी आलंय. परंतु प्रीतम केनी साहेबांकडून मोठं पारितोषिक. बॅटिंग करत असणाऱ्या स्वप्नीलसाठी प्रत्येक षटकारास तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. आता बघूया सुवर्ण संधी आले, संधीचं सोनं करेल का. आता मात्र प्रेक्षकांची गर्दी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहता आणि उद्याच्या दिवशी तर खास आकर्षण डान्सिंग अंपायर गोट्या यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होणार आहे. पुढचा बॉल प्रशांत तयार. प्रशांत याचा पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. तिथे फक्त एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलनं मी तर म्हणेन पालघर संघाला काहीसं मोठं नुकसान नसणार आहे. कारण आता विजयासाठी 17 बॉल आणि 40 धावसंख्येची आवश्यकता. 17ला 40ची आवश्यकता असताना ऑन स्ट्राईक फलंदाज पाहताय आता आपण. संकेत, खरं तर आजचा दिवस ज्याच्या फलंदाजीने गाजवलाय, हे पेंटच्या मैदानात ज्याच्या नावाचं वादळ आजच्या दिवसामध्ये आलाय, तोच संकेत खारपाले संघाचा या शेवटच्या सामन्यात आपल्या संघासाठी संकटमोचक ठरेल का. परंतु नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज स्वप्नीलकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यासाठी आले प्रत्येक षटकारास तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य प्रीतम केनी साहेबांकडून. यावेळेस मोठा प्रहार. बॉल गेलाय सीमा पार. चेंडूवर केलाय अत्याचार. दणदणाचा सनसनाचा छक्का. आलाय षटकार. आपण मुख्य व्यासपीठावर पाहताय मान्यवरांचं आगमन शेवटच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आणि मान्यवरांचा स्वागत केलंय षटकारानं. पुढचा बॉल यावेळेस मात्र लीव केलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. येस, पंच इंटरेस्टेड. पंच आम्हाला कळत आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने अवांतर धावसंख्येवर धावफलकाला गती 12च्या घरात. आतापर्यंत 12 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात झाली होती. तदनंतर प्रशांतचा पहिला चेंडू सुद्धा सुंदर होता. तदनंतर एक लोअर फुल टॉस वेस्ट हाईटला आला आणि आला तसा फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकारासाठी. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं जात आहे आणि यस पंच अपीलला दाद देत आहेत. आणखीन एक वाईड बॉल. सलगचा दुसरा वाईडची फेकी करत असताना आता मात्र प्रशांत खराब गोलंदाजी चांगल्या लाईन आणि लेंथवरना भरकटताना दिसतोय. धावफलकावर धावा 13. अजूनही सामना कुठेही गेलेला नाही. आपण पाहताय प्रल्हाद भाई चषक 2025 आणि या स्पर्धेतला एकही सामना एकतर्फी होत नाहीये. प्रत्येक सामना अटातटीचा होतोय. तुल्यबल युद्ध दोन संघांमधला आपण पाहताय सकाळच्या सत्रापासून. आता मात्र येऊन पोहोचलो आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये. सूर्य निघालाय अस्ताला. आता मात्र कोणता संघ जाईल अस्ताला आणि कोणत्या संघाचा उदय होईल आणि कोण उद्याच्या दिवशी मेगा फायनलच्या लढती खेळेल. पुढचा बॉल प्रशांत तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे. बॅटची लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात मोठा धक्का. संकेत बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होतोय. बंटी जागा घेण्यासाठी येतोय. संकेत याची पहिल्या प्रयत्नात डाव चुकला तर मैदान सोडायचं नाही, कारण पुढचं पाऊल अनुभवातून येणार असतं आणि हेच अनुभव त्याने घेतलाय गोलंदाजानं. एक षटकार खाला होता परंतु ती चुकी त्याने सुधारली. आता मात्र चांगली लाईन आणि लेंथ त्याने हेरली. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला. बॅटची लीडिंग एज
विकेट किपर कडून कोणतीही चूक नाही. कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात संकेतला माघारी परतावं लागलं. नौका फलंदाज इन ॲट नंबर 4 बंटी दाखल होतोय. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती. तोच बंटी आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. बंटी आल्या आल्या उंचावरून मारण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स केलाय चेंडूला. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पोहोचलाय. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, 14 धावा. आता विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. या 31 धावा जमवायच्या असतील तर मोठे फटके खेचावे लागतील. बॅटिंग करत असताना बंटी आणि त्याच्या समवेत स्वप्नील. यावेळेस मात्र चांगला फटका, लॉंग लेग सीमा पार, प्रेक्षकांच्या भेटीला आलेला या शेवटच्या सामन्यातला दर्जेदार प्रहार, षटकार. व्यासपीठावर जल्लोष पाहू शकता प्रीतम केनी साहेबांकडून. इथे पाहू शकता ऑन स्क्रीन तुम्ही प्रीतम भाई केनी यांचा जल्लोष. सलगचे 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. बॅटिंग करत असताना स्वप्नील यानं आणि तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड आपण पाहाल 26 धावा. विजयासाठी अजूनही 19 धावसंख्येची आवश्यकता. येणारे काही चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. 12 बॉल 19चं समीकरण सोपं करून ठेवलंय की काय. बॅटिंग करत असताना खारपाले संघासाठी, फलंदाजी करत असताना स्वप्नील यानं काय फटकेबाजी पाहायला मिळाली. अगदी खारपालेचा डगआउट शांत होता, परंतु त्यानं आता त्यांना शांत राहू दिलं नाहीये. नाचायची संधी निर्माण केली आहे. 2 षटकार सलगचे. आता धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 ऑन स्कोर कार्ड. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 19 धावा. यार बिना चैन सहारे. विजयासाठी 12 बॉल आणि 19 धावा. सौरभ यावेळेस तयार होईल. योगेश पवार एंड कडून बॉलिंग साठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने बॉलर तयार. सामना करेल यावेळेस बंटी. वैयक्तिक 1 धावेवर खेळतोय. आता मात्र बंटीला आली आहे स्ट्राईक. आणि आता स्ट्राईक आले त्याचा पुरेपूर फायदा घेईल का नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आले 2 षटकार त्याला देईल स्ट्राईक. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 19चं समीकरण. प्रेक्षकांची गर्दी, सर्व प्रेक्षकांची मन ज्या मॅचनं हेरून घेतली ती मॅच आपण पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं बॉलला फेकून दिलंय. पुल पॉवरफुल बॉलला केलं मैदानाच्या बाहेर गोल. बॉल चाललाय पेंड फणस डोंगरीच्या दिशेने. षटकार. धावा मिळतील 6. समीकरण सोपं करून ठेवलंय. पहिल्या 10 चेंडूंचा खेळ वेगळा होता, त्याच्या पुढच्या 4 चेंडूंचा खेळ वेगळा आहे. पहिल्या 10 बॉलात धावा झाल्या नव्हत्या, परंतु 11व्या चेंडूवर आलेला षटकार, तदनंतर 12व्या चेंडूवर आलेला षटकार, तदनंतर 13व्या चेंडूवर आलेला षटकार. म्हणजे या उर्वरित 4 बॉलवर 19 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहताय आता 33 धावा. आता इथून 12ची गरज. यावेळेस मात्र स्विंग यानं मिस. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात. धक्का क्रमांक 3. फलंदाज स्वप्नील परततोय पवेलियनच्या दिशेने. अग साजने माझ्या बाया भुकल्या ग.
धावसंख्या आपण पाहताय 33 वर थांबले. आता विजयासाठी 12 ची गरज. इस मुकाबले में, संघर्षमय मुकाबले में मैं इतना ही कहना चाहूंगा दोस्त कि वेस्ट इंडीज टीम जब 2016 में भारतीय दौरे पे आई थी, 2016 का वर्ल्ड कप खेलने उनके पास पैसे नहीं थे. बीसीसीआई ने वो पैसे पे किए और बाद में वो 2016 का T20 विश्व चषक वेस्ट इंडीज टीम ने जीता और बाद में गाना बजने लगा चैंपियन इज अ चैंपियन, वेस्ट इंडीज चैंपियन. कहने का तात्पर्य इतना ही है लोग कि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पडे हातोडे के घाव, पत्थर भी नहीं भगवान नहीं होता. आणि हा संघर्ष तुम्हाला मैदानात करावा लागेल. संघर्ष करत असताना दोन संघांची लढत आपण पाहता. एका बाजूने टीम खारपाले तर दुसऱ्या बाजूने टीम पालकार. पुढचा बॉल सौरभ तयार. यावेळेस मात्र मोठा प्रहार, हवाई हल्ला, बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. अजून एक उत्तुंग प्रहार, षटकार. पडली भवानी जेव्हा ज्ञाना हो, आता मात्र चांगला चेंडू चांगल्या लाईन आणि लेंथवर आलाय. पंचांचा इशारा ते ही एक धाव फक्त मिळेल. बॅटकटच्या माध्यमातून फलंदाजाच्या खात्यात एक धाव. आता मात्र या षटकातील एक चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 7 बॉल 5चं समीकरण. 7 ला 5. काय होतं, याच बॉलवर फिनिश करतोय की काय, परंतु सौरभकडे ही गुणवत्ता आहे. तो सिद्ध करेल का या शेवटच्या बॉलवर. सौरभ तयार. यावेळेस मात्र खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा बॉल पंच करतायत दंडित. कळवतायत आम्हाला. हा येतोय वाईड बॉल. वाईडच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41च्या घरात. आता विजयासाठी 7 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका. आपण पाहताय प्रल्हाद बाई चषक 2025 मधला हा मेगा मुकाबला. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला लीव केलंय. येस, पंच आम्हाला कळवतायत. पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करतायत. अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखीन एक चेंडू दिशाहीन. स्वेअर चेंडूंचा मारा आता वारंवार सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आत्मविश्वास दाखवावा लागेल मित्रा तुला तुझ्यावर. तुझ्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. या शेवटच्या बॉलवर सौरभ तयार होतोय. यावेळेस मात्र ठोकलाय पणसडोंगरीच्या दिशेने. अजून एक मोठा प्रहार आणि हा विजयी षटकार ठोकतोय दक्षत. बंटी याने ठोकलाय षटकार आणि टीम जाऊन पोहोचले उपांत्य फेरीत. बक्षीस पात्रसाठी पात्र झालाय. बॅटिंग करत असताना खारपाले संघ, अभिनंदन टीम आणि हार्डलक टीम पवनपुत्र पालकार संघ. तत्पूर्वी ऐकूया डीजे. गल में शेर